सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली। करूळ धरणात अंघोळीसाठी गेलेल्या 5 शाळकरी मुलांमधील तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय, तर दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। ही घटना सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली। घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली। नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून पुढील तपास सुरू आहे। नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ कारणावरून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली। मोहम्मद अख्तर रजा मोहम्मद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार केटरर्सचं काम करून परतलेल्या आरोपींकडे त्यांनी गमतीनं 2 गुलाबजाम मागितले होते। यावरून आरोपींनी वाद घालत शिवीगाळ केला। काही वेळानंतर आरोपी पुन्हा एकदा साथीदारासह घटनास्थळी परतले आणि वाद वाढवत एका आरोपीनं फिर्यादीच्या मांडीवर चाकूने वार केले। या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झालेत। घटनेनंतर शांतीनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली। पुढील तपास सुरू आहे। ही घटना 40 परिसरात घडलेली आहे। यामध्ये मोहम्मद अख्तर रजा मोहम्मद हा जो फिर्यादी आहे, हा बाहेरून जेवण करून 40 परिसरात बसला होता। तर कॅटरर्सचं काम करणारे जे 2 आरोपी आहे आपले अक्षय नागपुरे आणि बादल शेंडे, हे कॅटरर्सचं काम करून आले होते। नेहमीप्रमाणे यांनी त्याला कॅटरर्सचं काम करून आले तर मला त्यातले गुलाबजामुन आणले असेल तर 2 गुलाबजामुन द्या असं फिर्यादीने त्यांना म्हटलं। त्यावरून त्यांनी त्यांना त्यांची शिवीगाळ झाली। शिवीगाळ झाल्यानंतर दोन्ही आरोपी निघून गेले। थोड्या वेळ त्यांच्यासोबत आयुष मेश्राम हा तिसरा आरोपी जो आहे ते याला सोबत घेऊन आले। आयुष मेश्रामनी परत तू यांना काय म्हटलं असं म्हणून शिवीगाळी केली व त्या जवळचा चाकू त्याच्या मांडीवर मारला। त्यामध्ये फिर्यादीच्या तक्रारीवरून आपण गुन्हा नोंद केलेला आहे। तिन्ही आरोपी ताब्यात घेतले। तर अटक आरोपी तिन्ही जे काय काम घडले जातं याचा काही पार्श्वभूमी रेकॉर्ड समोर आला आहे? नाही, जे 2 जे कॅटरर्सचं काम करतात ते, त्यामध्ये बादल शेंडे, नागपुरे, जुना विशेष रेकॉर्ड नाही। सातारा जिल्ह्यात सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने मोठा कहर केलाय। दिवसभर उष्णतेने होरपळलेल्या जिल्ह्यात अचानक वातावरण बदलत मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले। सातारा शहरातील प्रमुख रस्ते आणि सखल भाग जलमय झाले, तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला। क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय परिसरात मोठं झाड कोसळल्याची घटना घडली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। दरम्यान सातारा तालुक्यातील कोंढवे गावात वीज कोसळून मेंढपाळ हनुमंत मासाळ यांचा तब्बल 22 मेंढ्यांचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे मोठा आर्थिक नुकसान झालं असून प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचं काम सुरू आहे। देशभरातील औषध विक्रेत्यांच्या संघटनांनी 20 मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील मेडिकल दुकानदारही या आंदोलनात सहभागी होणार आहेत। ऑनलाईन औषध विक्री आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून वाढत असलेल्या स्पर्धेविरोधात हा बंद पुकारण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष मुकुंद दुबे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे। औषध विक्री संदर्भातील केंद्र सरकारच्या धोरणांमुळे छोट्या औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे। ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेवरही याचा परिणाम होऊ शकतो असं सांगत विविध मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। या बंदमध्ये महाराष्ट्रासह देशभरातील औषध विक्रेते सहभागी होणार आहेत। 20 मे रोजी चंद्रपूर जिल्हा शहरासह जिल्ह्यातील सर्व मेडिकल दुकानं बंद राहणार आहेत। ज्या नवीन पिढीवरती ऑनलाईनच्या माध्यमाने दुष्परिणाम होत आहेत, आज भारतीय जनतेचं संरक्षण करणं, त्यांच्या आरोग्याची रक्षा करणं हे अखिल भारतीय संघटना सातत्याने मागच्या 70 वर्षापासून काम करत आहे। आणि त्या कामामध्ये आजपर्यंत औषध विक्रेत्यांच्या माध्यमाने अशी कुठलीही प्राणहानी झालेली नाही। त्या अनुषंगाने ऑनलाईनच्या माध्यमाने जी काही औषध विक्री होत आहे ती औषध विक्री ही बनावट औषधी याच्यामध्ये बाजारामध्ये येत आहे। त्याच्यामुळे जनतेच्या आरोग्याला हा फार मोठा धोका आहे। आज नशिले औषधी किंवा हॅबिट फॉर्मिंग ड्रग हे इझिली नवीन जनरेशनच्या हातामध्ये मिळत असल्यामुळे नवीन जनरेशनचं आरोग्य आणि त्यांचं आयुष्य हे बाधित राहावं या दृष्टिकोनातून अखिल भारतीय संघटना ही काम करीत आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा की लोकांना घरपोच सुविधा मिळावी या दृष्टिकोनातून एक नोटिफिकेशन कोविडमध्ये गव्हर्नमेंटने काढलेलं होतं। त्या नोटिफिकेशनचा गैरफायदा ऑनलाईन कंपन्या घेत आहेत आणि त्या अनुषंगाने बनावट औषधे लोकांच्या घरापर्यंत पोहोचत आहेत। नवीन जनरेशनला हे माहीत पडत नाहीये की औषधी जी आहे ते आपल्या विश्वासू केमिस्ट लोकांकडूनच घ्यावी। अनेक वर्षापासून त्यांच्या आरोग्याचं संरक्षण ते करीत आलेले आहेत।
आणि अशा केमिस्ट लोकांकडूनच ते जर औषधी घेतील तर निश्चित रूपाने ती औषधी जी आहे ती दर्जेदार राहील, ज्याच्यामध्ये डिस्काउंट हा विषय राहणार नाही, कारण त्याच्या किमती जी असतात ती सरकार ठरवितच असते आणि यामध्ये आम्ही ठराविक मार्जिन मध्येच व्यवसाय करत असतो. दुसरा विषय की जेनेरिक औषधीच्या माध्यमाने आम्ही आपल्याला सांगू इच्छितो, तो मगाशी विषय राहिलेला आहे की जेनेरिक औषधीच्या सुद्धा छापील किमती ही सरकार देत असते, म्हणजे अनुमती त्याला सरकार देत असते. आम्ही सरकारला तेव्हा ते सुद्धा निवेदन दिलेलं आहे की जेनेरिक औषधीची सुद्धा एमआरपी तुम्ही कमी करा, जेणेकरून लोकांना स्वस्त औषधी त्या ठिकाणी मिळू शकेल. तर त्याची सुद्धा एमआरपी ही कमी करण्यात यावी. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, आज जरी आमचे केमिस्ट लोक जेनेरिक औषधी विकत असले तरी ती एमआरपी पेक्षा कमी स्वस्त दरामध्येच स्वतःच्या प्रतिष्ठानामध्ये विकत आहेत. ही आपल्या माध्यमाने आपण जनतेला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आपण या बंद मध्ये आपण सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या चॅनलचं बी या ठिकाणी चॅनलला धन्यवाद देतो. थँक्यू. बंद जो आहे हा आमचा 20 मेला बंद आहे. रात्री 19 मे रात्री 12 वाजेपासून 20 मे रात्री 12 वाजेपर्यंत भारतातील सबंध 12.5 लाख केमिस्ट, महाराष्ट्रातले सबंध 1.25 लाख केमिस्ट आणि चंद्रपूर जिल्ह्यातले जवळपास 1600 केमिस्ट हे त्या ठिकाणी बंद राहतील. आणि या बंद मध्ये सरकारने दखल घेतली पाहिजे आणि त्या प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी, एसपी आणि आपण एसडीओंना त्या प्रकारचे निवेदन दिलेले आहेत. लोकप्रतिनिधींना सुद्धा म्हणजे संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये प्रश्न त्यांनी हे गंभीर प्रश्न उचलावी या दृष्टिकोनातून सुद्धा आमच्या जिल्हा संघटनेने त्यांना निवेदन दिले. मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवरून पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली जाते. मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांनी सरकारवर आरोप करत मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या तरुणांचा कुटुंबियांना अद्याप नोकरी देण्यात आलेली नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच कुणबी प्रमाणपत्र वितरण आणि व्हॅलिडिटी प्रक्रियेमध्ये मोठा विलंब होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. समाजाच्या अनेक मागण्या अद्याप प्रलंबित असल्यानं आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. 16 तारखेला अंतरवली सराटी इथं होणाऱ्या बैठकीत हे सर्व प्रश्न मनोज जरांगे पाटील यांच्या निदर्शनास आणून देणार असं सांगत गंगाधर काळकुटे यांनी मराठा समाजाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय. 16 तारखेला संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत आणि या अनुषंगानं बीड जिल्ह्यातील अनेक बांधवांचा बलिदान दिलेल्या बांधवांच्या मानधनाचा प्रश्न आहे. 10-10 लाख रुपये जे सरकारने त्यांना मदत देणार होते ते दिले नाहीत. 64 बांधवांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत आणि अशा अनेक कुणबीचे प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाहीत. नोंद असूनसुद्धा प्रमाणपत्र दिले जात नाहीत. व्हॅलिडिटी मिळालेल्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी होत नाही. हे सगळे प्रश्न आहेत. हे आम्ही उद्याच्या आंदोलनाच्या अगोदर, उद्याची तारीख जाहीर करण्याच्या अगोदर मनोजदादाला आम्ही हे सगळं सांगणार आहोत आणि त्या आंदोलनात हे सुद्धा प्रश्न घ्यावेत ही विनंती करणार आहोत. आणि 16 तारखेला दादा आंदोलन करत असताना बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांनी, घरातील प्रत्येक किमान एका तरी बांधवांनी तिथं उपस्थित राहावं हे आव्हान मी आपल्यामार्फत करतोय. आणि नक्की मला विश्वास आहे बीड जिल्ह्यातून सगळ्यात जास्त माणसं, सगळ्यात जास्त समाज बांधव अंतरवलीला येणार आहेत. पुन्हा उपोषण होईल का, आंदोलन होईल का, असं काही नाही, आंदोलनाचीच तयारी चालू आहे. पण आंदोलन करायचं का नाही हा अधिकार दादांचा आहे. आंदोलनाचीच तारीख जाहीर करणार आहेत आणि मला वाटतं आंदोलनाची तारीख जाहीर करत असताना जिल्ह्यातल्या बीडचं जसं उदाहरण सांगितलं तसं जिल्ह्यातल्या व्हॅलिडिटीचा प्रश्न असेल किंवा सातारा गॅजेटचा प्रश्न असेल किंवा आपला इथला मराठवाड्याचा जो GR दिला आहे त्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न असेल किंवा असे आणखी येतं बरेच प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवले जात नाहीत. उपसमितीने मुंबईला दादांना आश्वासन दिलं होतं. त्यातले काही प्रश्न काही प्रमाणात सोडवले तर काही सोडवले नाहीत. त्याच्यामुळं दादा कदाचित आंदोलनाच्या पावित्र्यात आले असावेत आणि त्याच्यातून ते आंदोलन ची दिशा आणि तारीख 16 तारखेला जाहीर करणार आहेत. त्याच्यामुळं मी त्यावर अधिक बोलणार नाही. परंतु बीड जिल्ह्याच्या बाबतीत बीड जिल्ह्यातल्या व्हॅलिडिटीचा प्रश्न असेल, कुणबी प्रमाणपत्राचा प्रश्न असेल किंवा बीड जिल्ह्यातल्या अनेक मराठा समाजाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी दादांनी पुढाकार घ्यावा हे आम्ही त्या बैठकीला, त्या पत्रकार परिषदेआधी जाऊन आम्ही दादाला सांगणार आहोत आणि नक्की त्यावर दादा सकारात्मक निर्णय घेऊन सरकारशी बोलतील आणि त्यातून योग्य मार्ग निघेल.